श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. पै परमाणु भूतळी हिमकणू हिमाचली मज माझी निहाळी अहंतैसे. हो का तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिन्नू. तैसा ईश्वरी मी अनु नोहेची मा. या साऱ्या ओव्यातून ज्ञानदेवांना आत्मा एकच आहे आणि जीव किंवा हे जगत त्याच्यापासून वेगळं नाहीच हेच सांगायचं आहे. जीव जर वेगळाच नाही तर त्याच्या बंधनाचा आणि मोक्षाचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून खरोखरीचे कैवल्य म्हणजे इदम अहम या दोन्हीही वृत्ती शून्य होऊन राहणे. म्हणजे ज्ञानामुळे मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो हे जसं खरं, पण जिवंत राहून नव्हे तर मरून. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ज्ञाने मोक्षू घडे निमालेनी. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळतो, पण मोक्ष मिळाला आहे हे सांगायला तुम्ही जिवंत कुठे असता. नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा मी समुद्र पाहिला हे सांगायला नदी शिल्लकच उरली कुठे. किंवा तुकाराम महाराज जे सांगतात, देव पहाया गेलो आणि देवची झालो. जर मीच देव झालो तर मी देव झालो हे सांगायला आनंद जोशी शिल्लक राहिलाच कुठे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानप्राप्तीनंतर मोक्ष मिळतो हे खरं आहे, पण मोक्ष प्राप्त झाला हे सांगायला मी शिल्लकच उरत नाही. आणि हेच तर अध्यात्मातलं मर्म आहे. पुढे म्हणतात, त्यांचं तत्वज्ञान दृष्टादृष्टी विजयी कसा होईल याचा विचार करणारं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं स्पष्ट मत आहे की जे दृष्ट आहे आणि जे अदृष्ट आहे या दोन्ही गोष्टींवर आपल्याला विजय संपादन करायचा आहे. म्हणून ज्याला प्रपंच नीटपणाने करता येतो त्यालाच परमार्थही नीटपणाने करता येतो असे एक म्हटलं जातं. ज्याला आपला प्रपंचच धडपणे करता येत नाही त्याच्या हातून परमार्थ तरी कसा घडणार. म्हणून इहलोक आणि परलोक अशा दोन गोष्टी आपण मानतो. इहलोक म्हणजे आपण आत्ता सध्या आहोत हे जग, आणि परलोक म्हणजे भगवंताकडे गेल्यानंतर तिकडं असणारं दुसरं जग. ज्याला ऐहिक किंवा इहलोक धड सांभाळता येत नाही त्याचा परलोक कसा चांगला होणार. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी या अर्थाची एक ओवी लिहिलेली आहे, जया ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय. नाही का. एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. ज्ञानदेव म्हणतायत की तुम्हाला जर आत्मसुख प्राप्त झालं असेल तर ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला उद्देशून म्हणतायत, हे अर्जुना,
अंतःकरणामध्ये मात्र आत्मसुख धारण कर आणि त्याचा कधी विसर पडू देऊ नकोस. अशा प्रकारे ज्ञानदेवांचं जीवन जगण्याविषयीचं तत्वज्ञान आहे. आणि अशा प्रकारचं तत्वज्ञान सांगताना त्यांनी आत्मतत्व म्हणजे नेमकं काय याचा आपल्याला बोध करून दिलेला आहे. या पुढचा भाग आहे आत्मसाक्षात्कार किंवा ज्याला आपण आत्मदर्शन असं म्हणतो. ते नेमकं काय आहे त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज आपलं मत व्यक्त करतायत. ज्ञानोबांच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचा गाभा म्हणजे आत्मसाक्षात्कार. त्यांच्या दृष्टीने आत्म्याच्या प्रसन्नते पलीकडे मानवी जीवनामध्ये मिळवण्यासारखा दुसरा लाभ नाही. एक आपल्या आत्म्याची प्रसन्नता मिळवली की या जगामध्ये मिळवण्यासारखं दुसरं काय उरलेलं आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत, हे अर्जुना, किंबहुना पांडुसुता मज आत्म्याची प्रसन्नता लाहे तेणे न पविजता लाभू कवणू. भगवान स्वतः अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, मी जो कोणी आत्मा आहे त्या आत्म्याची प्रसन्नता ज्याला प्राप्त होते, ती प्रसन्नता प्राप्त झाल्यावर त्याला न मिळणारा असा जगामध्ये कोणता लाभ शिल्लक राहिला आहे. दिसो पर तत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. या ओवीतून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हे परब्रह्म जे आहे नाही का, ते सर्वांच्या डोळ्यांना दिसो व सुखाचा नाही का सोहळा किंवा उत्सव त्यांना पाहायला मिळो. सर्व जग या ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेमध्ये प्रवेश करो, असं ज्ञानेश्वर महाराज सर्वांना आशीर्वाद देत आहेत. त्यांचा हेतूच हा आहे की ज्याला ज्याला जे जे हवं असेल ते ते त्याला मिळावं आणि प्रत्येकाला हा आत्मबोध प्राप्त व्हावा, या ब्रह्मरसाचा प्रसाद मिळावा आणि त्याने तृप्त व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून पसायदानाच्या मध्ये सुद्धा ते म्हणतात, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला जी जी वासना आहे त्याची ती ती वासना पूर्ण होवो, असा ज्ञानेश्वर महाराज आशीर्वाद देतात. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. आणि म्हणून हे संपूर्ण विश्व म्हणजे ब्रह्मच आहे, हे गुह्य ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलं. पंथराज, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग अशी जी काही 4 प्रकरणं आपण पाहिली, त्यामध्ये आत्मसाक्षात्कार कसा करून घ्यायचा हाच विचार मांडलेला आहे. कारण कोणत्याही मार्गाने जरी आपण गेलो तरी सर्व मार्गांचं शेवट आत्मप्राप्ती करून घेणं हाच आहे. आणि त्या आत्मप्राप्तीसाठी हे सर्व मार्ग साधन मार्ग म्हणून सांगितलेले आहेत.
मग तो कर्मयोग असेल, भक्तियोग असेल, ज्ञानयोग असेल किंवा पतंजलींनी सांगितलेला अष्टांग योग असेल. चर्चा जरी आपण वेगवेगळी केली, प्रत्येक गोष्ट जरी आपण वेगळ्या अर्थाने समजून घेतली, तरी त्या सर्वांचा उद्देश आणि शेवट मात्र आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हाच आहे. आत्मसाक्षात्कार घडून येणं, आत्मदर्शन घडून येणं हाच उद्देश आहे. मनुष्याचं चित्त तिकडे वळण्यासाठी ते भोगातून निवृत्त मात्र झालं पाहिजे. जर ते भोगामध्येच रमलं असेल तर या सर्व मार्गांवर पाऊल पडणं देखील त्याला कठीण जाईल. भोगातून चित्त निघण्याचा उपाय म्हणजे हे भोग जे आहेत ते अनित्य आहेत, दुःखदायक आहेत, हे जेव्हा आपल्या मनाला पटेल तेव्हाच आपल्या मनामध्ये विरक्ती येईल. जोपर्यंत विषयांच्या ठिकाणी आपली आसक्ती आहे तोपर्यंत आपण विरक्त होऊ शकत नाही. आणि ते नित्य स्वरूप असणारं, आत्मस्वरूप असणारं, आनंद स्वरूप, सुखस्वरूप असणारं भगवंताचं ते दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. जोपर्यंत मनुष्याला विषयांचा वीट येत नाही, विषय नकोसे होत नाहीत, तोपर्यंत तो या अध्यात्म मार्गाकडे किंवा परमार्थ मार्गाकडे वळू पण शकत नाही. आणि म्हणूनच आपल्या मराठीमध्ये फार सुंदर म्हण आहे, करून करून भागला आणि आता देवपूजेला लागला. म्हणजे जेव्हा ज्याचे विषय भोग भोगून भोगून संपतील किंवा त्याला त्याचा वीट येईल, त्याला ते नकोसे होतील, तेव्हाच तो देवपूजेला लागेल, म्हणजे या अध्यात्म मार्गाकडे वळेल. परंतु हे वळणं देखील आपल्या पूर्वजन्मांच्या सुकृतावर, आपल्या पापपुण्याच्या नाही का एकत्रित असणाऱ्या फळावर किंवा आपल्या संस्कारांवर अवलंबून असतं. परंतु असं जरी असलं तरी भगवत कृपेने जर आपल्याला सत्संग लाभला, चांगल्या संत लोकांची, सद्गुरूंची गाठ पडली, तर मात्र ते आपल्याला हात धरून ओढून यातून बाहेर काढू शकतात. त्यांच्या सहवासामुळे किंवा त्यांच्या ज्ञानामुळे किंवा त्यांच्या मुखातून ऐकलेल्या या भगवंताच्या चरित्रांमुळे किंवा हे सगळं श्रवण करण्यामुळे मनुष्याच्या मनामध्ये अध्यात्म करावा, परमार्थ करावा अशी इच्छा निर्माण होते. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तिथे विवेका असणे की जी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, चंद्र असला की चांदण्या असणारच, शंभू म्हणजे महादेव असला की त्याची पत्नी पार्वती माता अंबिका असणारच, आणि त्याचप्रमाणे जिथे संत आहेत तिथे विवेक असतो. आणि विवेक एकदा समजला की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे आपल्याला कळतं. काय घ्यावं आणि काय टाकावं, काय सार आहे आणि काय असार आहे हे समजतं. आत्मा कुणाला म्हणायचं आणि अनात्म गोष्टी कोणत्या, हा आत्मानात्म विवेक आपल्याला करता येतो. म्हणून सत्संगतीचं महत्त्व आहे, संतांच्या संगतीचं महत्त्व आहे, सद्गुरूंच्या संगतीचं महत्त्व आहे.
आणि एकदा का आपल्याला ती सत्संगाची, सद्गुरूंच्या संघाची सवय लागली, ते संस्कार आपल्यावर होऊ लागले की मनुष्याला विवेक प्राप्त होतो. विवेकातूनच वैराग्य निर्माण होतं, वैराग्यातूनच त्याची आसक्ती सुटते आणि आसक्ती सुटली की त्याला आपोआपच आत्मदर्शनाची किंवा आत्मज्ञान जाणून घेण्याची ओढ लागते. अशा प्रकारे जोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ अशा गोष्टी आहेत, हे विकार आहेत, तोपर्यंत त्याला परमार्थामध्ये काही करता येत नाही. म्हणून या विकारांची निवृत्ती व्हावी लागते. विषय वासना नाहीशा व्हाव्या लागतात आणि मगच आपल्याला परमार्थावर किंवा अध्यात्म मार्गावर वाटचाल करता येते. संत संगतीने, सज्जनांच्या संगतीने त्याला विषय आणि उपभोग कसे अनित्य आहेत आणि कसे दुःखच देणारे आहेत हे जेव्हा समजते, पटते, लक्षात येते, तेव्हाच तो विषयांपासून दूर होतो. आणि एकदा का तो विषयांपासून दूर झाला की तो परमेश्वराच्या जवळ जाऊ लागतो. या दोन गोष्टी एकमेकांच्या विरोधी आहेत. जो माणूस विषयांच्या जवळ आहे तो परमात्म्यापासून दूर आहे आणि जो भगवंताच्या जवळ आहे तो विषयांपासून दूर आहे. आता यातलं काय निवडायचं आणि काय सोडायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही योग्य ती निवड करावी असं ज्ञानदेव आपल्याला सुचवतायत. गोपाल कृष्ण भगवान की जय.